नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, MSCBचं जे ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटची जी परीक्षा आहे आणि त्याची जी जाहिरात आहे त्याचा अपडेट मित्रांनो देण्यासाठी हा व्हिडिओ मी मित्रांनो करतो आहे. जर थंबनेल तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की फॉर्म भरण्याची जी मुदतवाढ आहे ती मिळालेली आहे पुन्हा एकदा या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी. मग ती मुदतवाढ मिळाली म्हणजे नेमकी त्याची लास्ट डेट काय आहे आणि त्याची परीक्षा मग मात्र कधी होऊ शकते, या सगळ्या अपडेट या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्रामची लिंकसुद्धा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तीही सबस्क्राईब करा. म्हणजे या सगळ्यांचं जे शुद्धीपत्रक आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड तिथून करता येईल आणि वेळोवेळी येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्याचे PDF त्याच्यानंतर त्या जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, BCom झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. मागच्या मला वाटतं 20 मे ही MSCBची ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटची जी आहे ही लास्ट डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची होती, परंतु त्याला मुदतवाढ मिळालेली आहे. ती मुदतवाढ नेमकी कोणती आहे हे मी सांगणारच आहे, परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की BCom झालेले विद्यार्थी जे 20 मेपर्यंत फॉर्म भरू शकलेले नव्हते असे विद्यार्थी आणि ज्या कारणाने ही मुदतवाढ मिळालेली आहे ते विद्यार्थी अशांनी मात्र आता ऑनलाईन फॉर्म भरून टाकायचा आहे. ठीक आहे, चला मित्रांनो बघूयात की काय कोणतं कारण आहे की ज्याच्यामुळे ही मुदतवाढ मिळालेली आहे. BCom झालेले MCom झालेले विद्यार्थी व्यवस्थित हे ऐकून घ्या आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन आता मात्र करायला विसरू नका, कारण ही शेवटची मुदतवाढ असेल मित्रांनो, ही लक्षात ठेवा. चला बघूया फॉर्म भरायला जे मुदतवाढ मिळालेली आहे ती कुठल्या कारणाने मिळालेली आहे. तर बघा मित्रांनो, जाहिरात क्रमांक जी होती या MSCB महावितरणच्या या परीक्षेची ती ही जाहिरात क्रमांक आहे मित्रांनो 05/2023. ठीक आहे, त्यानंतर जाहिरात क्रमांक 6/2023, जाहिरात क्रमांक 8/2023 करताचे शुद्धीपत्रक. मग कोणकोणत्या पदांसाठीची ही जाहिरात होती तर कनिष्ठ सहाय्यक लेखा, जे मी आता तुम्हाला सांगितलं ते की ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट जे आहे त्याचे ते पद, विद्युत सहाय्यक आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता, त्याच्यामध्ये वितरण आणि स्थापत्य या पदांसाठीची मित्रांनो ही जाहिरात होती. ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती 29/12/2023 ला आणि त्याच्यानंतर मित्रांनो दोनदा याला मुदतवाढ मिळालेली आहे आणि तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळते आहे. तर हे शुद्धीपत्रक मित्रांनो आहे ते आपण बघूयात की काय कारण आहे की ज्याच्यामुळे हे मुदतवाढ याच्यामध्ये मिळालेली आहे. उक्त जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणांसाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आलेली आहे, परंतु माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये एक रीट दाखल मित्रांनो करण्यात आलेली होती. रीट क्रमांक इथे दिलेला आहे आणि यामध्ये माननीय न्यायालयाने 19 एप्रिल 2024 रोजी जो दिलेला आदेश आहे त्याला अनुसरून काय आदेश काय आहे तो बघा की प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. एक रीट मित्रांनो याचिका दाखल करण्यात आलेली होती औरंगाबाद खंडपीठामध्ये. त्याच्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त होते त्यांची जी वयोमर्यादा होती ही 45 पर्यंत वाढवण्यात मित्रांनो आलेली आहे आणि म्हणून सबब यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे करताची तारीख
20 मे 2024 अशी होती, म्हणजे आताची. परंतु वयोमर्यादामुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकले नाही असे उमेदवार, जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत, अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता 20 जून 2024 लक्षात घ्या, म्हणजे 1 महिना आता ही मुदतवाढ मित्रांनो मिळालेली आहे. 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका क्रमांक 34/2024च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. अर्ज भरण्याची लिंक कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काय म्हणते मित्रांनो, हे शुद्धीपत्रकामध्ये काय नमूद केलेलं आहे की भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांची वयाची मर्यादा जी आहे ती 45 पर्यंत करण्यात आलेली आहे. सबब या कारणामुळे की ही पिटिशन उच्च न्यायालयात दाखल असल्या कारणाने त्याच्यावर काही डिसिजन आलेलं नव्हतं, म्हणून तोपर्यंत ते उमेदवार जे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आहे, ज्यांचं वय 45 वर्ष आहे, ते उमेदवार त्यावेळेला म्हणजे 20 मे पर्यंत जर का अर्ज करू शकले नसतील, असे उमेदवार आता अर्ज करू शकतात. वय 45 वर्ष पर्यंत वाढवण्यात आलेला आहे मर्यादा. आणि असे विद्यार्थी की जे काही विविध कारणांमुळे ज्यांना फॉर्म भरता आलेला नव्हता, ऑनलाईन है ना, रजिस्ट्रेशन करता आलेलं नव्हतं, तेही विद्यार्थी मित्रांनो आता 20 जून 2024 पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करू शकतात. या वेबसाईटला तिथे जाऊन व्हिजिट करा आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करा. मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला मी हे माहिती पण देऊन टाकतो. ज्यांच्याकडनं हा फॉर्म राहून गेला होता असे विद्यार्थी आणि प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलेला नव्हता, की या जाहिरातीमध्ये नेमकं दिलेलं काय काय होतं, कोण अप्लाय करू शकतं. बघा, मी पर्टिक्युलरली जे आता जे सांगतोय ते त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचं बीकॉम झालेलं आहे, एमकॉम झालेलं आहे आणि काही कारणांमुळे, या 2 कारणांमुळे ते फॉर्म भरू शकलेले नव्हते. अशा सगळ्यांनी तो फॉर्म भरून टाकायचा. मित्रांनो, थोडक्यात ती जाहिरात नेमकी काय होती तेही मी तुम्हाला सांगून टाकतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, आता 29/12/2023 ला आलेली जाहिरात होती मित्रांनो. तिसऱ्यांदा ही मुदतवाढ होते आहे आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये 468 इतक्या जागा मित्रांनो आहेत. ओपन कॅटेगरीला 102 जागा आहेत, EWS 71, OBC 116, SBC 4, बाकीचे समांतर जे रिझर्वेशन आहे ते वेगळं, SC 72 आणि ST 47. त्याला इतक्या जागा मित्रांनो या ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटच्या आहेत, ज्याची बॅच बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालू आहे. ठीक आहे. आणि आता एक नवीन बॅच परत 15 मे पासून ही सुरू झालेली मित्रांनो आहे. आता याच्यामध्ये डिटेल रिझर्वेशनचं जे डिटेल आहे ते दिलेलं आहे. तुम्ही बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर याला डाउनलोड करून घ्या. आता याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या ज्या 2 पोस्ट आहेत त्याच्याबद्दलची पण माहिती मित्रांनो याच्यात दिलेली आहे. एज लिमिट जी आहे ती 30 वर्ष आहे बाकीच्या सगळ्या उमेदवारांसाठी ओपन कॅटेगरीच्या. बाकी जे रिझर्वेशन आहे ते ॲज पर गव्हर्नमेंट रूल ते त्याच्यामध्ये सगळ्यांना ते मिळणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण त्याचा जस्ट एक पॅटर्न बघून घेऊया की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. आता याच्यामध्ये जी सॅलरी आहे ती कशा पद्धतीची असणार आहे, तर पहिलं वर्ष सिलेक्ट झाल्याच्या नंतरची जी सॅलरी असेल, पर मंथ सॅलरी जी आहे ती 19,000 आहे. दुसऱ्या वर्षी जी सॅलरी आहे ती 20,000 आहे. तिसऱ्या वर्षी 21,000 सॅलरी आहे. मित्रांनो, या पद्धतीची ही सॅलरी असेल. आता याच्यामध्ये खूप महत्वाचं हे आहे की इथे तुम्हाला हे 3 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही परमनंट होण्याचे सुद्धा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हा चान्स बिलकुल सोडायचा नाही आहे. ठीक आहे मित्रांनो.
बघा आता याच्यामध्ये येस रूल्स पे स्केल येस बघा आता इकडे बघा खूप महत्त्वाचं आहे की आफ्टर सक्सेसफुल completion of contract period the candidate will be observed in the regular post of lower division clerk accountant as per company's rule in the pay scale 29,315 से लेकर के तो 72,875 महत्त्वाचा विषय मित्रांनो जो इथं सांगितलाच पाहिजे तो हा आहे की 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड झाल्याच्या नंतर तुम्हाला रेग्युलर करण्यात येणार आहे आणि रेग्युलर करताना तुम्ही MSCB चे लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंटंट तुम्ही संबोधले जाणार आहे आणि त्याचा सॅलरी जे आहे ते 29,035 पासून तर 72,875 इतकी असणार आहे. पॅटर्न बघूया थोडक्यात पॅटर्न तुम्हाला समजून सांगतो म्हणजे अजून सगळं पिक्चर सगळं क्लिअर मित्रांनो तुमच्या मनात असणारे सगळे जे डाउट्स आहेत ते क्लिअर होतील. बघूया आता संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे फॉर्म भरतानाचे घ्यावयाची काळजी वगैरे आणि कसं तुम्हाला फोटोग्राफची साईज सिग्नेचर वगैरे सगळं कोणकोणचे डॉक्युमेंट अपलोड करायचे याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आता पॅटर्न बघूयात मित्रांनो कसा असणार आहे. तर आता तुम्हाला जे आहे ती ही टेस्ट द्यावी लागणार आहे. CBT आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंट जे तुमचा जो सब्जेक्ट असेल ते प्रोफेशनल नॉलेज चे क्वेश्चन जे आहेत ते 50 आहेत. 110 मार्क मित्रांनो तब्बल याच्यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल नॉलेज त्याच्यानंतर टेस्ट ऑफ रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असे 3 सब्जेक्ट सुद्धा मित्रांनो याच्यात आहेत. असे सगळे 4 आहेत. पहिला कोणता आहे तर प्रोफेशनल नॉलेज. प्रोफेशनल नॉलेजमध्ये अकाउंट या विषयाबद्दलचं तुमचं सगळे प्रश्न असणार आहे. 50 प्रश्न असतील 110 मार्क आहेत. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ जनरल नॉलेज आणि टेस्ट ऑफ रिझनिंग याच्यासाठी मिळून 40 प्रश्न आहेत आणि 20 मार्क मित्रांनो आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्ससाठी 20 प्रश्न आहेत 10 मार्क आहेत. मराठी लँग्वेज जे मराठी व्याकरण असणार आहे त्याला 20 प्रश्न आणि 10 मार्क मित्रांनो याच्यामध्ये असणार आहेत. टोटल प्रश्न असतील 130 मार्क असतील 150. 120 मिनिटाचा हा पेपर मित्रांनो असणार आहे. CBT टेस्ट आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप मित्रांनो ही टेस्ट असणार आहे आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असतील. त्यामुळे ॲक्युरसी हा महत्त्वाचा पार्ट आहे ॲज युजल. मग यानंतर मित्रांनो तुम्हाला क्वालिफाय झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग मित्रांनो तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. 3दा मुदतवाढ ही 3ऱ्यांदा मुदतवाढ होते आहे. 20 जून 2024 ही त्याची लास्ट डेट आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीस किती असेल तर ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये प्लस GST फीस आहे. कॅटेगरीसाठी जे कॅन्डिडेट आहेत कॅटेगरीमध्ये येणारे SC ST येथे 250 रुपये मित्रांनो फीस आहे प्लस GST आहे आणि ही फीस नॉन रिफंडेबल मित्रांनो असणार आहे. तुम्हाला वेबसाईटला जाऊन व्हिजिट करून त्या वेबसाईटला व्यवस्थित तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो करायचं आहे. तर या पद्धतीचं हे असे विद्यार्थी ज्यांच्याकडनं हा फॉर्म भरण्याचा राहून गेला होता आणि आता आलेलं माननीय उच्च न्यायालयाचं जे जजमेंट आहे त्यानुसार भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त विद्यार्थी ज्यांचं वय आता वाढवण्यात आलेलं आहे 45 वर्ष वयापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी हे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो करून टाकायचं आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट या पदासाठीचं. आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी चांगला काय म्हणतात त्याला की संधी चालून आलेली आहे की जर फॉर्म भरला नसेल तर आता पुन्हा एकदा मुदतवाढ झालेली आहे. आणि मित्रांनो जून पर्यंत मुदतवाढ आहे 20 जून पर्यंत. याचा अर्थ असा होतो की जूनच्या नंतरच म्हणजे 20 जूनच्या नंतर ही परीक्षा होईल. अंदाज बऱ्याच जणांचे SMS येतात की नक्की परीक्षा मित्रांनो सर ही कधी होणार आहे. तर मित्रांनो होय का अंदाज आहे हे काही मागे पुढे होऊ शकतं परंतु अंदाज असा आहे की ही जी परीक्षा आहे जुलैच्या 2nd वीकमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. बाकी काही जर अपडेट या संदर्भात जर का असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम बोर्डेज करियर अकॅडमी करेल. तर मग चला BCom MCom झालेले विद्यार्थी जे इलिजिबल आहेत वयामध्ये ते बसतात त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून टाकायचं आहे आणि बोर्डेज करियर अकॅडमीला व्हिजिट करा. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही बॅचचा फायदा तुम्ही घेऊ शकता. डेडिकेटेड कोचिंग घ्या आणि एक जागा आपली 468 जागापैकी पक्की करून घ्या. चला थांबतो इथेच. जय हिंद जय महाराष्ट्र.